सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो आज आहे 8 फेब्रुवारी आणि आता आम्ही चाललो आहे शूटला सकाळी 6 वाजता. सो बेसिकली आम्ही ते चेरी ब्लूम्स ट्रीज आहे तिकडे जाणार आहे शूट करायला. बट सकाळी उठल्या एक असा ब्रेकिंग न्यूज जो भेटला आहे आम्हाला दोघांनासुद्धा. आधी मला भेटलेला, पण तरी मी त्याला सांगितलं नाही की तो सीझन गेला आहे खरं तर. आणि आज आय डोंट नो माझी झाडं भेटतील नाही भेटतील काहीच आयडिया नाही आहे. सो तरी एकदा जाऊन बघूया, कारण की मला जायचं आहे की ते मी रेडीसुद्धा होते. सो बघूया. नुसतं काय ते विक्रोळीमध्येच नाही आहे, जो पूर्ण हायवे लागतो तिकडे प्रत्येक स्टॉपवर तिथे आहेत. सो बघूया, कुठे ना कुठेतरी 1-2 झाडं दिसतीलच. आणि नंतर ह्याने पण मला रील पाठवली, बुद्धू तनू झाडं गेली, फुलं संपली आता. म्हटलं मग काय, मला नाही. तर बघूया आता काय होतं आहे. असंच मला सनफ्लावरच्या ह्याला पण जायचं होतं, त्याला मी कालच बोलले की मला सनफ्लावर शूटसाठी पण जायचं आहे. मग आता बघू तो दिवस कधी येते. सनफ्लावर गेल्यावरती नको रे बाबा घेऊन जाऊ मला. सो आता मी पटापट रेडी होते आणि पुढची अपडेट देते की नक्की कसं होतं आहे, काय होतं आहे, आम्हाला झाडं भेटत आहेत नाही भेटत आहेत, शूट कसा जाता, आम्ही कुठपर्यंत जातो, म्हणजे किती लांब जावं लागेल आम्हाला. सो चला बघूया. सो आता इथे मी अशी ओढणी विअर करणार आहे. खूप छान लुक येतो. आणि सो आता मी मेकअप करते. सो फर्स्ट वी विल अप्लाय दिसवाली क्रीम. खूप छान आहे, हिमालयाची आहे. रोज नाही लावत मी, मला मेकअप करायला आवडत नाही जास्त. म्हणजे मेकअप करायला आवडतं मला, बट डेली नाही करत मी. सो आता मी ॲज युजल मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, पण तुम्ही पोस्ट नाही केला आहे. सो मी आता हे 2 शेड यूज करणार आहेत. खूप छान कॉम्बिनेशन आहे दोघांचा. हिचा कलर बघाल तर अतिशय घाण आहे, म्हणजे मी हा शेड माझ्यावरती जाणारच नाही. पण तुम्ही आता मिक्सर करून लावू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला घ्यायचं आहे तर झुडिओमधला एकदम डार्क असा जांभळा कलर, आणि त्याला घेऊन तुम्ही अशा ओठांवरती 4 नंतर 5 टिपक्या लावायच्या आहेत. आणि इथं दुसऱ्या अबोली कलरची लिपस्टिक घेऊन मी त्याला मध्ये अजून 5-6 टिपके लावलेले आहेत. तर हे बघा, हे असं काहीतरी दिसते. आता घ्यायचा मस्त एक बोट आणि चोलायचा वरून खालून मस्त असा, कारण की मला ब्रशने लावलेली लिपस्टिक बिलकुल आवडत नाही, म्हणून मी अशी नेहमी बोटानेच लावते आणि खूप अतिशय सुंदर लागते, एकदम छान. हे बघा, आता इथे मस्त असा सुंदर असा न्यू शेड तयार केलेला आहे शेड मी. तयार झाला आहे, खूप छान वाटते. सो आता जे बेसिकली ह्याच्यावरचे जे कानातले आहेत पर्पल स्कर्टवरचे, ती माझी बहीण उर्फ, नाव नाही घेणार, माझी बहीण मोठी दिदी, तिने ती चोरी करून घेऊन गेली आहे. सो आता मी ह्याच्यावरती घालणार आहेत हे झुमके. आय डोंट नो, म्हणजे जातील असं काय हे नाही, ट्रेडिशनल लुकच केलं आहे मी. पण ह्याच्यावरती तिने स्वतः कानातले बनवलेले क्विलिंग इयरिंग्स. इफ एनीवन वॉन्ट्स यू कॅन गिव्ह ऑर्डर. सो या, म्हणजे हे पण जात आहेत. सो बेसिकली मी आधी हा विचार करत होते की मी वन पीस घालून जाईल करून. सो जो त्या लोकेशनला सूट करेल असा वन पीस मी ऑलरेडी घालून झाली आहे, तर मी परत का घालू. म्हणजे रिसेंटलीच घातले आणि परत मी आता घालू, म्हणजे 2 फोटो सेम होतील, म्हणून तो वन पीस नाही घातला. नंतर मग मी विचार केला की मी माझ्या बड्डेचा वन पीस घालते, की जो माझ्या उर्फ दिदींनी मला गिफ्ट केलेला तो वाला मी घालेल असा मी विचार केला. बट तो पण खूप असा एकदम पार्टी टाईप नाही, प्रोफेशनल पार्टी टाईप, चिल्लू पुल्लू पार्टी नाही, तो पण खूप डिसेंट वन पीस आहे. सो आय थॉट की डिसेंट वन पीस घालून मी फुलांच्या शूटला कशी जाऊ मी, की त्यामध्ये प्रिटी वाईब्स आले असतात, ते असं मी काही बोलत नाही. बट तरी मग मीने माझं डोकं चालवून मी फायनली हा आउटफिट चूज केला. अँड खूप म्हणजे असं मी खूप विचार केला की म्हणजे असे फोटो काढू शकते, तसे फोटो काढू शकते, आणि मग कुठे जाऊन तरी हा मी फायनल केला आहे. सो ड्रेस नुसतं शूट नसतं, त्यासाठी खूप मेहनत असते, की ही मेहनतसुद्धा आहे. काय घालायचं कशावर काय घालायचं, कोणता शेड, कोणती लिपस्टिक, वॉटेवर. सो ब्रँडेड वॉच आहे माझा, इट्स व्हेरी एक्सक्लुझिव्ह. सो ते मी आता या हातामध्ये घालते, एक हातामध्ये, आणि एका हातामध्ये कडा घालेल मी. हे जे की तुम्ही बघताय हे सुद्धा माझ्या उर्फ दिदींचंच आहे. आणि आता मी लावणार आहे ब्लश. हे जे तुम्ही बघताय ब्लश, हे सुद्धा आमच्या उर्फ दिदींचंच आहे.
दीदींची कृपा. मी ब्लश असाच लावते. ॲक्च्युली ना माझ्याकडे आधी मी फर्स्ट टाईम जेव्हा मला खूप ब्लश हा प्रकार खूप आवडलेला तेव्हा मी ना मेशोवरून टिंट ऑर्डर केलेली. बट इट वॉज सो स्कॅरी की तिला मी कधी वापरलीच नाही. ती तशीच पडून आहे. लिटरली ती माझी टिंट पडून कुठे गेली. माझी टिंट इथे नाही आहे. ह्याचा मागचा खुराफाती कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे. हे सुद्धा आमच्या उर्फात दिदीने केलं आहे असं का वाटतं मला. कारण की तिकडे फक्त 2च नेल पेंट आहेत. त्या दिवशी माझी दिदी आलेली आणि तिने पूर्ण घर साफ करून गेले. लिटरली तिने त्या दिवशी पूर्ण फ्रीज रिकामा केलेलं, सगळं साफसफाई केली आणि तिने माझं सगळं सामान फेकून दिलं जे मी कुकिंगला वापरते. और मेरा 150-200 रुपये का टिंट उसने फेंक के दिया. एक्सक्यूज मी दीदी, इफ़ यू आर वॉचिंग दिस वीडियो प्लीज गिव मी माय मनी बैक. यू थ्रो माय टिंट विदाउट आस्किंग टू मी. आर यू सिरियस? भले मी ती वापरत नव्हती ती वेगळी गोष्ट आहे, बट इससे खरीदा था मैंने खून के पैसों से, मेरे कमाई के पैसों से. सबके दिन आते हैं. सो आता इथे मी या आय कॅन से आय एम ऑलमोस्ट रेडी. सो लेट्स सी हा कधी येतो आणि कधी जातो. छान दिसते मी पूर्ण. मी तुम्हाला असा आउटफिट दाखवेल. अजून तर काही करू नाही शकत. फाईन. सो मी आता परफ्यूम लावते. परफ्यूम आय एम सो क्रेझी फॉर परफ्यूम. ओ माय गॉड. ऑफिसमध्ये सगळं पाठवून 5 जण लावले. असे मी घाण एक्सप्रेशन देते. लिटरली मी तिकडे घाण एक्सप्रेशन देते आणि कोणी मारला तरी एक्सक्यूज मी विच परफ्यूम यू युजिंग असं. आता मी हा वापरते. ही बॉटल चष्म्याच्या स्प्रेची, पण आम्ही सगळ्या बॉटलमध्ये परफ्यूम भरून आणतो. हा नाही मारत, हा जरा स्ट्रॉंग सारखा आहे. आय हॅव अदर 2 वन. सो लेट्स ट्राय देम. दाखवते मी. सो ना मी माझे परफ्यूम लपून ठेवले. खरं तर ना एकदा दीदी आलेली, आमच्या दीदी साहेब आलेले, तेव्हा त्यांना सोडायला जायचं होतं. तेव्हा आम्ही परफ्यूम शॉपमध्ये गेलेलो आणि नाही, ही वाले जे आता माझ्या हातात परफ्यूम आहे हा वाला, तो मी खूप आधी घेतलेला. तेव्हा पण मी 4-5 परफ्यूम घेतलेले 1000-1500चे. आणि त्या दिवशी दीदी आली तेव्हा मी गेलो आणि त्यात मला मस्त सॅलरी झालेली. गेलो शायनिंग मारत आणि मी त्या परफ्यूम शॉप जो होता तिकडे मी प्राईस नाही विचारली, काय नाही विचारलं. भैया ये कौन सा, ये तो बहुत अच्छा है. आणि असं करून आम्ही 3 परफ्यूम घेतले विदाउट आस्किंग देअर प्राईस. आणि असा खूप घाण मोठा धक्का जो मला बसला त्यावेळेला की आता मी कधी जाणार नाही परफ्यूम घ्या. कारण की ते जे सगळे परफ्यूम होते सगळे खूप महाग होते. आणि मी 3 परफ्यूम अराउंड 2000 ला घेतले. मी व्हिडिओ बनवते पण मला कळत नाही मी मध्ये बघू इथे बघू की काय. मला कोई ना जसं कम्फर्टेबल. आता मी असं तर बघू नाही शकत ना. तिकडे बघितलं तर मी मला समोर दिसणार कशी की मी काय बडबडते. सो हा जो परफ्यूम आहे माझा बेस्ट परफ्यूम आहे. ही सेकंड बॉटल आहे का माझी? कदाचित नसेल. बट जर ही संपली नाही संपणार कारण की ही बॉटल मी लपवून ठेवते. लिटरली माझा जो वॉर्डरोब आहे क्लोथचा, तर मला 2 बॉटल मी अशा कपड्यांमध्ये लपवून ठेवल्या आहेत. सो दिस वन इज आणि एक दुसरी तो JNT करून आहे समथिंग. मी लोकेशन वगैरे देईल तुम्हाला. बट हा खूप स्वीट परफ्यूम आहे. तर तुम्हाला कोणाला म्हणजे चॉकलेट असं एकदम स्वीट फ्लेवर, व्हॅनिला, चॉकलेट, मस्कमेलन म्हणजे ह्या फ्लेवरमध्ये तर तुम्हाला कोणाला आवडतं तर यू कॅन गो विथ बिस्किट मस्क. बिस्किट मस्क म्हणजे बिस्किटचा बिस्किट आणि मस्कमेलनचा मस्क असं काहीतरी असेल. बट खूप छान आहे. दाखवत गेला. मी हे परफ्यूम लपवून का ठेवते बिकॉज माझी मम्मी साहेब शी वॉज टू क्रेझी फॉर परफ्यूम. ओ माय गॉड. तर तुम्ही तिला अशी नवीन बॉटल आणून दिली ना ती संपवून टाकेल विदिन 2 वीक्स. आणि एक दीदीचा फ्रेंड आहे त्याने मला एक अत्तर गिफ्ट केलेलं. दॅट वॉज ऑल्सो गुड. ती बॉटल कुठे ती नाही माहिती. बट त्या अत्तरचं नावसुद्धा काय पॅरिस नाईट समथिंग करून आहे. तो पण खूप छान अत्तर आहे. तो पण त्याला आणायला सांगायला लागेल बरं. तो पण मम्मीनेच अर्धा संपवला आहे खरं तर. सो तिथे मी रेडी झाले. बघूया आता मेसेज करते कधी निघतोय ते. ओके बाय. बघूया आता फुलं भेटतात नाही भेटतात शूट कसं होते.
एवढ्या सकाळी जाते की सगळ्या बिल्डिंगच्या लाईटी बंद आहे. सो बघूया, भेटायला पाहिजे. माझी खूप इच्छा आहे की मी मागच्या वर्षीपासून मी प्रेरणाला बोलते की बरोबर आपण जाऊया एकदा इकडे शूट करूया. सो आता ह्या वर्षी तर लेट झाला आहे अनफॉर्च्युनेटली. सो गॉड प्लीज थोडेसे बुलेट ठेवून द्या माझ्यासाठी. बघूया आता हा आलाय का, येतोय नाही आलाय हा ऑलरेडी. आळशी माणूस, तू काय घातलंय हे? सकाळ सकाळी उठवलंय मला एवढं सकाळ सकाळ. पण तू काय घातलंयस? काय घातलंय मी आंघोळी विंगोळी करून काहीच नाही आलं मी असं झालं. शी, म्हणजे कोण इमॅजिन करू शकतं आम्ही सकाळी 6:15 वाजता घरातून निघालो, ते पण एका शूटसाठी. आणि वाटेत जाताना आम्हाला मस्त असं रंगीत आकाश दिसले, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण झालेलं, खूप छान वाटत होतं. आणि बघूया आम्हाला प्रॉपर सनराईज भेटतो आहे का बघायला. आम्ही जेव्हा स्टॉप घेऊ तेव्हा मी नक्की दाखवेलच. खूप छान वाटतं एकदम. हे बघा आम्ही इकडे आलोय, पण हा सध्या ऐरोलीचाच हायवे, अजून आम्ही प्रॉपर काय पुढे गेलो नाहीये. तरी इकडे फुलं नाहीये, काहीच नाहीये, सगळी झाडं रिकामी दिसताय. एक फुल सुद्धा नाहीये, फक्त फांद्या आहेत बस, आणि गुलाबी पानं आहेत, फुलं नाही आहेत, बाकी काहीच नाही आहे. सगळी झाडं सुकून गेली. एक झाड तरी भेटू दे, एक झाड. खूप थंडी वाजते, ओ माय गॉड. आता आम्ही भांडूपला आलो, ऐरोलीचं भांडूप, पण तरी कुठे झाडं नाही भेटली मला. या साईडला किती थंडी आहे. बघूया आता पुढून युटर्न मारून डायरेक्ट घरी जावं लागेल असं वाटतंय मला. सो आता आम्ही विक्रोळीला आलोय, पण काहीच नाही आहे ना. सो आता दुसरं लोकेशन हा बघतोय मॅपवरती. कट केलं बदिराचे. सो लेट्स सी, काहीतरी भेटू, बघू. आता एवढं आलोय मस्त रेडी होऊन, एकतरी चांगलं लोकेशन भेटायला पाहिजे फोटो काढायला. आता जाऊ घरी, काय ते नाश्ता बिष्टा करू आणि जाऊ घरून झोपू. एक तास तेवढा संडे होता, कामाचा दिवस, मस्त बिनकामाचा दिवस होता, झोपायचं होतं. बट अंगाट मस्ती आणि आलो इकडे आम्ही. बघू चला. ओके बाय बाय. आता आम्ही चाललोय पवई लेकला. मस्त असा खूप छान असा सनराईज झालाय, खूप छान. सो आता आम्ही आलोय आमचा चेरी ब्लूम्स बघून, जिथे आम्हाला काहीच भेटलं नाही. आम्ही पूर्ण पवईपर्यंत जाऊन आलो. पवई लेकसुद्धा बघितला, बाहेरून बघितला, आणि ह्याला जायचं होतं पवई लेकला. पण तो पवई लेकचा जो रोड आहे ना, तो IIT बॉम्बेमधून होता, म्हणजे त्यांच्या कॉलेजमधून असं आतमध्ये जायचं होतं. आणि आम्ही पुढे नंतर परत मॅप बघितला, तेव्हा कळलं की तो कॉलेजमधून रोड आहे. तर असं करत आमचं पचका झाला आहे पूर्ण. सो आता आम्ही आलो आहे रायलादेवी तलावाला, जो की मुलुंडमध्ये लोकेटेड आहे, चेक नाका इकडे. सो म्हटलं आता काही इथे फोटो बिटो काढू आणि जाऊ घरी. म्हणजे केसांची पूर्ण वाट लागली यार. हे बघा मी केस विचारते, मला वाटलेलंच केसांचं हाल होणं, म्हणून मी आधीच कंगवी घेऊन आलेली. सो बघूया. सो हिअर आय एम रेडी. आता बघू आम्ही आता तिकडे जाणार आहे, तिकडे फोटो काढायला. पण इथून आतून बघून काही वाटतच नाही की आहे काहीतरी. व्हिडिओमध्ये तरी छान वाटतं की असं असं आहे, हे आहे मस्त फोटो काढायला. सो आता एकदा परत जाऊन बघू, एकदम फोटो काढून जाऊ. अजून काय, घरी जाऊन झोपून जाईल. कलर पण उडून गेलाय बधीर सारखा. तर तुम्हाला हे नव्हतं करायचं होतं तर काही करतात. जे मला हा मेसेज द्यायचा आहे, त्यांनी हे बनवलंय होत आहे, पण जर तुम्ही ओपनच नव्हतं करायचं तर मला तुम्ही एवढं बनवलंच कशाला? ते बाहेर पूर्ण ते फुलपाखरू किडा बिडा तर सगळा कलर उडून गेलाय. आणि ते बघा तुम्ही हालात बघू शकता की ह्याचा बॅक साईड कसा आहे करून. आता बनवून होत नाही आतमधला जो वॉकिंग पाथ आहे, तोपर्यंत तुमचा होत नाही. तोपर्यंत मग तुम्ही उद्घाटन करणार नाही. आणि तो म्हणतो बाहेरचं जे डेकोरेशन तुम्ही केलं त्याचा पुन्हा सत्यानाश झालाय. मग परत तुम्ही ते करणार आणि तेव्हा मग 2-3 वर्षांनी उद्घाटन होणार आहे ह्या गार्डनचं, मी सांगते तुम्हाला. सो आता आम्ही आलो इकडे फोटो काढायला. बघू, हे बघा
इकडे सगळेजण खेळत आहेत पण मला वर्थ इट नाही आहे एवढं. तुम्ही एवढं चांगलं मस्त गार्डन केलं आणि त्याला पुन्हा घाण करून ठेवली. लिटरली यासाठी की काहीच नाही आहे. हे बघा कचरा, बघा कचरा कचरा. रील्स बिल्स पे ध्यान मत दो. इथे हे सगळं असं काम करून ठेवलं ह्या लोकांनी. लिटरली खूप घाण आहे. मी तिकडे एक फोटो काढेल बसून आणि आम्ही टाटा बाय बाय करू. सो काही नाही आहे. रायला देवी तलाव प्लीज, ज्यांनी कोणी ही जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती प्लीज जरा नीट लक्ष द्या. काय हाल करून ठेवलेत. म्हणजे इथे बघा मी ह्याचा मस्त व्हिडिओ काढत होती कारण की ह्याने माझी पर्स पकडलेली, पण ह्याच्या अंगात एवढी मस्ती आहे की त्याला माहिती होतं मी व्हिडिओ काढते म्हणून ह्याने ती पर्स लगेच पुढे घेतली. बघा म्हणजे काय. हेलो कबूतर जी, हाउ आर यू? ओ हाय कबूतर जी. और इधर है मेरा कबूतर, देखो गाड़ी का फोटो निकाला है मस्त सा. ये मेरा कबूतर है, मैं इसके पास जाती हूँ तो उड़ जाता है. ओ हाय कबूतर. देखो आय थिंक दे आर कपल्स. ओ माय गॉड, सी इथे दोघं जण आहेत, ते दोघं जण, ते दोघं जण तिकडे चालू आहेत. ओ वाव. सो आता आम्ही तिथून निघालो कारण की तिकडे काहीच नव्हतं बेसिकली. सो बघू आता नाश्ता करू काहीतरी, म्हणजे मला तरी भूक लागली आहे. मी तसं खाऊन बिन खाता जाणार नाही घरी. सो लेट्स सी काय भेटतंय मला खायला. आजचा व्लॉग खूप मोठा होणार आहे कारण की आज संडे. सो मी आज पूर्ण होल डेचा व्लॉग करणार आहे. गाईज आय एम सो एक्साइटेड. ओ माय गॉड, आता गाडीवरती लिटरली किंचाळली पूर्ण आहे युटर्न वन करून, कारण की मला लिट्टी चोखा खायचा. लिट्टी चोखा आहे तिकडे. ओ माय गॉड, मी किती दिवसांपासून बघत होती. आंखों से पानी आ जाएगा आगे. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. मी लिट्टी चोखा खाणार आहे. हे बघा लिट्टी चोखाचं दुकान तिकडे. ओ माय गॉड. गरम आहे खूप. मी टेस्ट करून रिव्ह्यू देते, थांबा जरा. मध्ये काहीतरी स्टफ केलंय. म्हणजे पहिल्यांदा खाते, मला टाइम लागला ना. आता आम्ही लिट्टी चोखा खाल्ला. कसा वाटला तुला? मस्त. ह्याचं ऑलरेडी कामाचं नाही. हां, एवढं आपल्या कामाचं नाही. ह्याने ऑलरेडी खाल्लंय, मी खाल्ला नव्हता आणि मला खूप क्रेज होता आधीपासून. मला लिट्टी चोखा ट्राय करायचा आणि आता ट्राय करून झालाय आणि मन भरलं माझं तो लिट्टी चोखा. बघू, पण असं अलग अलग प्लेसवरती पण डिपेंड करतं की कोणत्या जागेचं कोणतं लागेल. आता मी आधीला असं राहायचं तिकडे खायला. बघू नेक्स्ट टाइम पुढे ते तिकडे ट्राय करू. मनुष्यवारात शिकावा. आता मी वन साईड बसले, छान वाटते. हवा हवा ओ हवा मुझको उडा. सो आता माझा लिट्टी चोखा खाऊन झालाय, माझं मन भरलंय. आता आजच्या सकाळची जी समाप्ती आपण आहे ती आपण चाय पिऊन करूया. सो आता तिकडे प्रेमाचा चहा आहे तो पिऊ आणि मग हा ह्याच्या घरी जाईल, मी माझ्या घरी जाईल. मग सासूबाई मला कॉल करतील, सुनबाई घरी मिसळ केली आहे खायला ये. बघू नंतर तर नंतर. सो आता आम्ही आलो इकडे प्रेमाचा चहा प्यायला. औरत को भी चाय दो. औरत तुम्हाला चाय दो. खाली उतरता काय सो आता तो गाडी वॉश करायला गेलाय. तिकडेच आहे बाजूलाच आहे, तर गाडी वॉश पण करायला गेलाय. बघूया. आता जो हवाला कप आहे ना हा त्याचा आहे आणि हा कप माझा आहे. आता हा कप आपण त्याला धुऊया आणि हा कप मी घेते. बघूया. आता मी गाडी वॉश करायला दिली. गाडी माझा चाय दिला का?
कसला आगाव व्हायला कळलं. तुला काय प्रॉब्लेम आहे? बोल, काय प्रॉब्लेम आहे तर बोल. हाँ ऐसे आग दिखाना ही काफी है. ते बघा आम्ही चाय पीत पीत तिकडे गाडी वॉश करायला आलोय. मी त्याला बोलली, आम्ही गाडी वॉश करायला नाही आलेलो, आम्ही आता आलो पण गाडी वॉश करायला म्हणजे पण मी त्याला बोलले तर बाजूलाच उभे आहे ते बघ, घाण बघ किती निघते. मी त्याला बोलले की गाडी वॉश करून घे, आता त्याने गाडी टाकली आहे वॉश करायला. ही बघा आमची बाईक का, माझी गाडी किती चिकने चमकेली दिसते एकदम. बाय बाय. ये इधर इधर गाडी काहीतरी सरप्राईज आहे, काहीतरी येणार आहे ना तरी सरप्राईज. तो हात खूप मस्त, पूर्ण दिवस असाच जाणार पुढे एकदम. दाखव तुम्हाला मी काय सरप्राईज आमचं. तो जो गाड़ी है उसकी मालकिन इधर है और ये ड्राइवर है. ड्रायव्हर आहे गाडीचं, बरोबर. इसको हाँ याला मी महिन्याला पगार देते. म्हणजे गाडी मीच घेतली विकत, सर्व मीच विकत घेतलं, पण मी ड्रायव्हर आहे गाडी. सगळं मी घेतलंय, ह्याला मी गाडी भाड्याने दिले चालवायला. हा, पैसे मी भरले गाडीचे पूर्ण. द ओनर इज हियर. ड्रायव्हर इज हिअर. सो अशा प्रकारे आता आम्ही घरी चाललोय आमच्या. झालं आमची गाडी वॉश करून झाली, खाऊन झालं, पिऊन झालं. ए टेडी टेडी डे, आज आज काय प्रपोज डे. प्रपोज केला मला? केलास? कधी करणार आहे? कधी? सो असा सक्सेसफुली मी माझ्या संडेच्या झोपेची वाट लावलेली आहे. म्हणजे कायच बोलू मी आता. सो एकच बोलेल की आज जे मला शिकायला भेटलं, म्हणजे हे मी नेहमी अप्लाय पण करते माझ्या लाईफमध्ये. असं काय हे नाही आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती गोष्ट त्या प्रत्येक म्हणजे परफेक्ट टाईममध्ये व्हायला पाहिजे. नंतर केली तर त्याचा काय अर्थच नाही आहे, युजलेस गोष्ट आहे ती. सो प्लीज ज्या त्या टायमाला करत जावा सगळ्यांनी. हाय दादा. सो ती गोष्ट ती त्या टायमामध्ये करायची असे, नंतर करून त्या गोष्टीला काय फायदा नसतो. हे नेहमीचंच झालं आहे आता. प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर आम्ही जातो आणि असा पचका होऊन रिटर्न घरी यावं लागतं आम्हाला. सो आता बघू, सनफ्लावरच्या शूटला तरी मी टायमावरती जाईल, पण सुट्टी नसते. जाणार तरी जाणार कधी? संडेच असणार. तर नेक्स्ट संडेपर्यंत सनफ्लावर तुम्ही जाऊ नका कुठे, मी येते शूट करायला. ओके, सो बाय. सो प्रत्येकाने वेळेची कदर करायला शिका. म्हणजे हां, नंतर वेळ गेली तर आयुष्य जगता नाही आहेत, ते मोमेंट्स पाठी राहतात. सो या. माझा हपली, माझा बोचा, माझे शोना, हे माझ्या गुगलू बुगलू. हाय मिस्टर शिवाजी, हाऊ आर यू? ओ ग माझे बोबडू गो, म्हणजे शुंडलू, ओ माझे मुंडू ग हापू, माझा बुंडू ग शिंडू मुंडू ग पांडू मुंडू मुंडू. तो आता वाट बघतो, त्याला मी घेते, थांबा आता. माझी बोबडी कसा आगावे हा. हॅपी, गुच्चा आला तुला, गुच्चा आला तुला, घेऊन नाही गेली, गुच्चा आला. हा, So hello, here is my mommy. Mommy say hi. Hi, baby. How are you? I'm good. How are you? Good. How are you? I'm fine. माझ्या मम्मीला एवढं देता. हाय, हाऊ आर यू? गुड, बाय. हाऊ आर यू? येतं मला बाकी काय नाही. गुड मॉर्निंग आणि गुड. सो आज दिवसभर खूप काही प्लॅन आहे, ते तुम्हाला मी हळूहळू दाखवेलच नेक्स्ट पार्टमध्ये. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट. थँक्यू फॉर वॉचिंग.